मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात आणि तिडी या गावात एक दुस्सा एक बैल असं मैदान संपन्न झालं. काळ भैरवनाथ केसरी नावाने हे मैदान संपन्न झालं आणि या मैदानात पुन्हा एकदा शंकर आणि मायकल या जोडीने कमाल केली. अगदी गटापासून तर फायनलपर्यंत तिन्ही फेरे एकदम गतीने ही जोड पळाली आणि मैदानात एकच चर्चा होती की ही गाडी आज काहीतरी एक नंबर त्या ठिकाणी करणार म्हणून. आपल्यासोबत दोन्ही हिंदकेसरी जॉकी शाकीर भाई असेल किंवा किशोर भाऊ असेल. किशोर भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, काय सांगाल कशा रीतीने आज कितवं मैदान झालं या जोडीचं? हे आता सेकंड धरून चौथं मैदान यांचं. तीन फेऱ्यात किती मैदान झाले? 2 मैदान झाले 3 फेऱ्यामध्ये, तर एकच नंबर झाला गाडी. दोन्ही मैदान ते एक नंबरचा क्रमांक पटकावला. काय सांगाल, गाडीवरती तुम्ही होता तिन्ही फेरे? हो, आता आमचं काय घरगुती शाकीर भाई बसले आणि मी बसलो, काय त्याच्यात काही विषय नाही. तर मीच हाकली आज. शाकीर भाई तुम्ही हाकला तर मी हाकली गाडी. तिने फेरे चांगली गाडी पळली. आज कुठेतरी शाकीर भाईनी मोठं मन दाखवलं आणि गाडीवरती तुम्ही बसला. पण गाडीने गती कशी लावली? गती एक नंबर लावली. गती चांगली गती लागली. काय मोठ्या लखनची आठवण होती का? मोठ्या लखनची तर आठवण होतीच, कारण की काय झालं, आमच्या बैलाची बरीचशी चर्चा झाली त्या दिवशी. आमची गाडीनं मार खाल्ला शेमीमध्ये. तर बऱ्याचशा जणाला असं वाटलं का लखन संपला, पण संपणारे म्हणून नाही, कारण की चढ उतार हा चालू राहतो जीवनामध्ये. आणि जे बी आपल्याला बोलले लखन संपला, त्यांना लवकरच उत्तर भेटन त्याचं, त्याच्यामध्ये काही शंका नाही. काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? तुम्ही नव्हतं ना गाडीवर? हे बघा, त्याच्या पहिलं दिलीप नानांनी 1 नंबर केला होता त्याच्यावर. परत एक ठिकाणी आपल्या जांभळीला 5 लाखाचं मैदान झालं, तिथं 2 नंबर केला. तर त्यांचा विषय झाला व आमचा ड्रायव्हर बसन, तर दिलीप नाना बसले होते. दिलीप नानाने पण चांगली गाडी आणली. हो, आता त्याच्यात काय ते नाही, हारजीत राहते आणि त्या ठिकाणी पराभव पण आपल्याला स्वीकारावा लागतो. हो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी नाराज होऊन चालणार नाही आणि प्रेक्षकांना पण लखन नाराज करत नाही. आता सतत 24 मैदान गुलालात राहिला आणि 24 मैदानानंतर कुठेतरी लखन त्या ठिकाणी पराभव झाला. हो, हे बघा, पराभव पण आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे. आज आवी तुमच्यात नाही, त्याचं कारण थोडक्यात सांगा प्रेक्षकांना. बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की नेमकं काय झालं? हे बघा, आवी हा म्हणजे तिथं भाऊच्या इथं होता आणि त्याच्यावर भाऊचा बी भरपूर विश्वास आहे, आमचा बी विश्वास आहे. हे बघा, काहीतरी थोडंफार राहतं काही, तर तो त्याला पसंत नाही पडत, तो तिकडे गेला, आपल्या पुरते दादाकडे कामाला गेला तो. बरं. हो, म्हणजे काय अशी किरकिर नाही झालेली, काही नाही. आणि सगळं सामंजस्यपणाने झालं. हो, आणि कुठला वाद विवाद नाही, वाद काहीच नाही त्याच्यात. पण हे महाराष्ट्राला दाखवायचं होतं. बऱ्याच प्रेक्षकांनी प्रश्न केला की बाबा आवी दिसत नाहीये, नेमकं काय झालं मनोहर भाऊची आणि आवीचं काही झालं का म्हणून. हे बघा, स्पष्टीकरण होतं. कोणी पण असून त्याला तो बोलला मला पुरत नाही, तो गेला. बरं. इस्लाम आहे नियोजन करतोय आता. मोठ्या लखनचं पण नियोजन केलं आणि मायकलचं पण नियोजन केलं. माईक द्या. नमस्ते, एकदा परिचय द्या. मी इस्लाम पटेल जांभळी. बरं. आता हळूहळू चर्चेत यावं लागणार आहे, कारण आता आवीची जागा कुठेतरी घेतली असं म्हणावं लागेल. नाही, याच्या अगोदर बी वडकीला आवीने होता. आवीनं मला धाडलेलं होतं वडकीला लखन घेऊन. तिथं बी 1 नंबर केला होता वडकीला लखन घेऊन. काय सांगाल, लखनचं नियोजन ठीक आहे, पण मग मायकलला ज्या पद्धतीने घडवतं आता सध्या? हे बघा, बैल वासरू पाळणारा वासरू आहे आणि आपण काय सुट्टी मेकर आहे, फक्त नियोजन आहे. एक नियोजनानं शाकीर भाईचा आमचा साराचा बोलणं झाला का आपली ही गाडी सेकंडला चांगली पळाली, गोळेगावला 1 नंबर झाली, ती परत एकदा आपण ही गाडी पळू. शाकीर भाई चालन म्हणे, पळू म्हणे, आणि गाडी पळाली आज चांगली आणि गाडीनं 1 नंबर बी केला. बरोबर. चला, जाता जाता शाकीर भाईकडे येऊ. एक हिंदकेसरी जॉकी, दोघंही जॉकी एकत्र आहे आणि कुठेतरी मेळ जुळून आला आणि गाडी 1 नंबरला पात्र ठरली. भाई नमस्कार. नमस्कार भैया, काय सांगाल कशा पद्धतीने गाडी पळाली आज? तुम्ही मोठं मन दाखवलं, तुम्ही स्वतः गाडीवर न बसता किशोर भाऊला तो अधिकार दिला आणि आज चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. प्रेक्षकांनी बघितली, महाराष्ट्राने बघितली. ही जोडी एकत्र आली. मागच्या वेळेस गोळेगावच्या मैदानात 1 नंबर केला होता, त्या ठिकाणी पण कडाने गाडी लागली होती माझ्या मते. आणि कडाने केलता तिथं पण, आणि त्याच्यात काही विषय नाही. आज बी किशोर भाऊ याच्या अगोदर बी शंकर पाहिलं, अंकुश भाऊ जवळ होता तेव्हा पण किशोर भाऊ सांगत होते त्याची गाडी. बरं. हा, कारण बच्चाच किशोर भाऊ नशी केले पाहिलं लहानपणीपासूनच. बरं. हा, आज दुसऱ्यांदा गाडी पळाली. दुसऱ्यांदा गाडी पळाली. सेकंदाला तर गाडी बऱ्याच वेळेस पळाली. हा, सेकंदाला बी आता मागे 1 नंबर केला. वासराची गती वाढते का? दोन्ही पण, शंकर असेल किंवा मायकल असेल? आता दोन्ही एकमेक तोलाचे वासर आले, कोणी कोणाला बी वाढतं त्याच्यात. बरं. कारण सारख्याला वारके ते एकमेकाला वाढायला बी जड जात नाही ते.
मागच्या मुलाखतीतच म्हटलं होतं की गुलाल सोडायला तयार नाही. ठीक आहे, कुठला ना कुठला बैल त्या ठिकाणी गुलालात राहतोय सगळ्यात महत्त्वाचा. मग ते सेकंदात असो किंवा 3 फेऱ्यात असो. बऱ्याच जणांना वाटतं, जसं किशोर भाऊ म्हटले की बाबा लखनने एका मैदानात पराभव झाला म्हणून बऱ्याच जणांना वाटलं की लखन त्या ठिकाणी संपला. तशा तुमच्या बाबतीत गोष्टी उठतात की शाकीर भाई गुलालात नाही किंवा राजा गुलालात नाही, तर शाकीर भाई संपले. याला काय उत्तर द्याल? नाही, संपत नाही बघा कोणी विजय ना. कारण ज्याची एवढी हार झाली ना तेवढं तरी माणसाला कुठतरी अनुभव येतच चालतं. हार झाल्यावर बी आपल्याला पण कळतो ना माग सपोर्ट करणारे माणसं कोणते, हार झाल्यावर किती जण सपोर्ट करते. जीत झाल्यावर तर कोणी सपोर्ट करणारच. फक्त हारच्या वेळेस बी बघायला पाहिजे माणूस कोणता माणूस सपोर्ट करतो आपल्याला, त्यालाच म्हणते हार. बरं, आता हे दोन्ही छोटे मैदान होते. छोट्या मैदानात कुठेतरी 1 नंबरचे मानकरी ठरले शंकर आणि मायकल. पण मोठ्या मैदानात कधी दिसली गाडी? मोठ्या मैदानात बी लवकरच दिसणार, पळणार. बरं, सौरभ शेठचा फोन वगैरे काही? फोन आलता काही नाही, आमचे सिरीजा सौरभ कामठे, बरं, त्याचा बड्डे होता. सौरभ दादाची मुलगी. आणि त्याला आज मी त्याला फोनवरच बोललो का दीदीला बड्डे गिफ्ट देणार आहे आपला शंकर आज. बरं, हा बरोबर. 1-2-3 दिवसापूर्वी मी स्टेटस बघितला त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचं कुठंतरी गिफ्ट दिलं म्हणावं लागेल. मागच्या वेळेस पण काहीतरी कारणाने त्या ठिकाणी गाडीने 1 नंबर केला आणि त्या दिवशी काहीतरी माझ्या मते त्यांच्या काकांचं निधन झालं आणि तो आनंद साजरा करता आला. पण आज दुग्ध शर्करा झाला, मुलीचा वाढदिवस पण होता आणि मायकलने आणि शंकरने त्या ठिकाणी 1 नंबर करून श्रीजाला त्या ठिकाणी गिफ्ट दिलं म्हणावं लागेल. काल बी पण चांगला मोठा कार्यक्रम ठेवला होता त्यानं. पण मी म्हटलं मी इकूनच गिफ्ट देतो दीदीला. बरं, काही विषय नाही, तुम्ही तिकडं करा, मी इकूनच पाठवतो गिफ्ट. मग झालं का फोन? झाला का तुमचा? हा झाला ना फोन, कारण घरूनच बोलून आलतो त्याला पहिलंच. आज चांगलं मोठंच गिफ्ट देणार. आजचं कसं नियोजन लागलं नेमकं? हीच गाडी पळवा आपण? नियोजन काही नाही, वासरे आणि जेवढे वासरं आणले गाडी तेवढे जास्त दिवस टिकून बी पळती. कारण थोडंफार मोठ्या बैलात 19-20 होते वासरं, पण वासरात काही फरक पडत नाही जी वासरं गाडी आणली तिथं. मोठ्या मैदानात आपल्याला कधी दिसली? मोठ्या मैदानात लवकरच दिसणार पळताना. बरं, जाता जाता एक सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती या तुमच्या टीममध्ये लखन सोबत नेहमी राहतो, पण पडद्याच्या पाठीमागे आहे. द्या, आकाश शेठ, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, लखनचं नियोजन करताय? लखनचं नियोजन पहिल्यासारखं. मायकल पण आता हातावर आहे आणि पडद्याच्या पाठीमागची भूमिका आहे सगळ्यात महत्त्वाचं. इतके दिवस आम्ही बोलत नव्हतो, आवी बोलायचा, हां, मी मागं असायचो. आवी आता तिकडे गेल्यानंतर आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. इथून पुढं इस्लाम आहे, किशोर भाऊ आहे, शाकीर भाई आहेच. आम्ही आता मागं पण 1 सेकंदला 1 नंबर केला. संपर्क कमी झाला तुमचा आवी सोबत? आता संपर्क कमी झाला, आता एवढाच फोन बिन कधी मध्ये 4-5 दिवस मित्रप्रेम ठेवलं. मित्र आहेच ना. लखनचं ज्या पद्धतीने नियोजन असतं गोट्यावर त्याच पद्धतीने याचं मायकलचं नियोजन आपल्या गोट्यावर जो पळत असेल नसेल काही मार खात असेल त्याचं काही नाही, सेम सारखंच आहे. साऱ्याला नियोजन तसंच आहे सेम. काय होतं, 3 फेऱ्याचे मैदान बरेचसे प्रेक्षक लक्ष ठेवून राहतात आणि विशेष म्हणजे मनोहर भाऊच्या नावाने पावती निघाली किंवा शाकीर भाईच्या नावाने पावती निघाली तर त्या ठिकाणी विशेष लक्ष राहतं की बाबा कुठले बैल आहे आणि तो ताळमेळच लक्षात येत नाही की मायकल कोणाचा आणि शंकर कोणाचा. तसंच ना, मग आज पण 41 मध्ये गाडी होती, भरपूर जणांचे फोन आले, गाडी कुठली कुठं पळणार काय कळणार. मग आम्हाला माहिती राहतं, आम्ही सांगून देतो बाबा याच्यात आमची ही गाडी पळणार ती पळणार. नियोजन खरंच त्यांनी केलं का? लखनचा पण बॅनरला फोटो वगैरे इथं कमिटीला. चालतं, शुभेच्छा राहतील. दोन्ही बैल चांगल्या रीती पळत आहे आणि मायकल ज्या पद्धतीने नाव करतोय त्याच पद्धतीने शंकर पण सध्या गतीत आहे आणि मोठ्या मैदानात लवकर काढा हीच प्रेक्षकांची इच्छा राहील. धन्यवाद.